अनेक वर्षांपूर्वी एका गुहेत एक सिंह राहायचा। एक दिवस तो एका रेड्याची शिकार करून त्याच्या गुहेत परत चालला होता, तेव्हा वाटेत त्याला एक मरतुकडा कोल्हा भेटला, ज्याने सिंहाला खाली बसून दंडवत प्रणाम केला। जंगलाच्या राजाला कोटी कोटी प्रणाम। काय झालं रे कोल्ह्या, तू मला दंडवत प्रणाम का करतो आहेस? हे राजन, मला तुमचा सेवक बनायचा आहे। कृपया मला तुम्ही तुमच्या छत्राखाली घ्यावं। मी तुमची सेवा करीन आणि तुम्ही बाकी सोडलेल्या शिकारी मधून माझा उदरनिर्वाह चालवेन। ठीक आहे, असंही माझं पोट भरल्यानंतर बरंच मांस वाया जातं। तू माझ्या छत्राखाली तुझं जीवन घालवू शकतोस। कोल्हा खूपच खुश झाला आणि सिंहाच्या गुहेबाहेर राहू लागला। सिंह जेव्हा जेव्हा शिकार करायला जायचा, कोल्हा माग जायचा आणि बाकी राहिलेलं मांस मोठ्या चवीने खायचा। कोल्ह्याला लवकर लवकर खाताना बघून सिंहाने हसतच विचारलं, ऐक रे कोल्ह्या, तू फारच दुर्बल झाला आहेस। पोट भरून खा आणि जर पोट नाही भरलं तर मला सांग, मी आणखी एक शिकार करीन तुझ्यासाठी। नाही जंगलाच्या राजा, माझं पोट तुडुंब भरलंय। बऱ्याच दिवसानंतर इतकं पोटभर खाल्लंय मी। कोल्ह्याने उत्तर तर दिलं खरं, पण सिंहाने त्याच्या दुर्बलतेवर केलेली टिंगल त्याला अजिबात आवडली नाही आणि तो मनातल्या मनात सिंहावर सूड उगवण्याचा विचार करू लागला आणि योग्य वेळेची वाट पाहू लागला। काही दिवसांनीच सिंहाने खाऊन बाकी राहिलेलं मांस खाऊन तो कोल्हा खूपच जाडजूड झाला। दररोज सिंहाचे पराक्रम बघून बघून तो पण स्वतःला सिंहाचं प्रतिरूप समजू लागला। एक दिवस तो सिंहाला म्हणाला, अरे सिंहराजा, मी पण आता तुमच्याप्रमाणे शक्तिशाली बनलो आहे। आज मी एका हत्तीची शिकार करणार आणि त्याला खाऊन टाकणार। नंतर बाकी राहिलेलं त्याचं मांस तुमच्यासाठी सोडेन। नाही कोल्ह्या, असा नको करूस। हत्ती खूपच शक्तिशाली असतो, तुझा जीव अशाने धोक्यात पडू शकतो। खोट्या भ्रमात अडकलेला तो घमंडी कोल्हा सिंहाच्या सल्ल्याचा अस्वीकार करीत डोंगराच्या उंच भागी जाऊन उभा राहिला। अरे हत्ती, आज मी तुझी शिकार करणार म्हणजे करणार। आज मी तुला माझी शक्ती दाखवणार। चल ये। मग त्या कोल्ह्याने सिंहाप्रमाणेच त्या मोठ्या हत्तीवर उडी मारली। हत्तीने कोल्ह्याला सांगितलं, मूर्ख कोल्ह्या, माझ्या पाठीवरून उतर आणि चुपचाप पळून जा इथून, नाहीतर आताच तुझी भाजी बनवून टाकीन। कोल्ह्याला त्याच्या शक्तीची खूपच घमेंड होती। त्याने जोरात हत्तीच्या पाठीवर चावा घेतला। दूर एका डोंगरावर बसलेला सिंह कोल्ह्याला परत बोलवत होता। कोल्हा सिंहाला त्याची शक्ती दाखवू पाहत होता। हत्तीला खूपच राग आला। त्याने त्याची सोंड वर करून कोल्ह्याला पाठीवरून जमिनीवर आपटलं आणि त्याच्या भक्कम पायांनी कोल्ह्याला चिरडून टाकलं, ज्यामुळे तो हकनात मेला। डोंगराच्या वरून सिंह कोल्ह्याचं सगळं वागणं बघत होता। तेव्हा तो असं म्हणाला, असतात जे हे मूर्ख आणि घमेंडी, होत असते त्यांचीही अशीच गती। हाय, मी आहे शायनी। जर तुम्हाला मला असंच पाहायला आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो, हा चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका।